हाय, मी नीलम. आज आपल्या मैत्रीचे मुक्तांगणमध्ये आज आपली व्हॅलेंटाईन क्वीन हा आपण प्रोग्राम छानसा मजेशीर साजरा करतोय आणि त्यामध्ये आज आमची क्वीन झालेली आहे अमृता काळकुंडी. वेलकम. हाय. तर आजचं आपण थोडंसं आगळं वेगळं सेलिब्रेशन करूया. इंटरव्ह्यू कम व्हॅलेंटाईन डे कम क्वीन ऑल इन वन असं आपण काहीतरी थोडंसं वेगळं करूया. तर नेहमीप्रमाणे प्रश्न न विचारताच थोडंसं जरा आपण हटके असं मी विचारेन की व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुझं माझं सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुझं माझं सेम नसतं. तर मला असं पाहिजे की तुझी प्रेमाबद्दलची काय व्याख्या आहे किंवा काय कल्पना आहे. म्हणजे ते फक्त प्रेम आपल्या लवर बरोबरच असा अर्थ इथे नाही. मला आठवते सगळ्यांच्या बरोबर प्रेम या शब्दाशी म्हणजे आपण परमेश्वराशी सुद्धा प्रेमानं जोडलेला आहोत. तर त्याबद्दल तुझ्या थोड्याशा कल्पना आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्की आवडेल. माझ्या मते प्रेम म्हणजे आपल्याला जो माणूस किंवा कोणी आवडतं काय त्याच्याबद्दल आपण केव्हाही आपल्या मनात चांगल्याच भावना ठेवतो. करेक्ट. आणि त्याचं काही चुकलं माकलं तरी आपण ते सांभाळून करतो किंवा सांभाळून घेतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण असं इकडं बघितलं म्हणजे असं धाकधूक होत नाही का? ते झालं असणार. ते झालं तो एक काय वेगळाच असतो नाही आपला, एक धमाल असते. सो अशी असते. आणि ते प्रेमात मला असं वाटतं की काही तुलना करायची नाही आणि आपण दिलं किती आणि घेतलं किती. हा, एक्झॅक्टली. अजिबात मोजायचं नाही काय. ते असं अपेक्षा न ठेवता अपेक्षा न ठेवता आपण एखाद्या माणसावर प्रेम करायचं असतं. तसंच माझा आहे सगळ्यांवर, माझ्या सगळ्या मैत्रिणींवर आहे. सगळ्यात पहिला नंबर मैत्रिणींचा आला. सगळ्यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे मी सहसा कुणाच्या ह्याच्यात जात नाही काय. स्वभावच तसा. हां. आणि म्हणजे फक्त मी मनुष्याबद्दलच म्हणते असं नाही, तर आपले प्राणी मात्र या सगळ्यांवर पण आपण अगदी भरभरून प्रेम करतो. मग त्या सगळ्यांच्याबद्दल एकूणच असं काय वाटतं की ह्या दिवशी आपण काय केलं पाहिजे. सगळीजण करतात तो सगळ्यांनाच माहीत आहे. तो आपल्याला नको आहे. तर त्याबद्दल तुमची काही थोडी वेगळी कल्पना आहे का की आपण हा दिवस अशा पद्धतीनं साजरा केला पाहिजे, असं काही असेल तर नक्की ऐकायला आवडेल. असं काही वेगळं असं काही म्हणजे व्हॅलेंटाईन डे इतके दिवस आमच्या घरात काय व्हॅलेंटाईन डेचं एवढं काही हे नसतं काही प्रेम वगैरे असं काही. आम्ही ते बघितलेलं आता ह्या सगळ्या यंग पिढीचं जास्त बघितलेलं आहे खरं तर काय. आणि म्हणजे उदाहरण आता मी असं सांगेन की आता आपल्या इथेच कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये एक ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या वतीनं व्हॅलेंटाईन डे ते लोक काय करतात तर ब्लड डोनेशनचा कॅम्प देतात. आणि ह्या दिवशी हे प्रेमच आहे ना, हे प्रेमच वाटतं ना आपण. तर अशा पद्धतीनं ते साजरा करतात. म्हणजे खरं तर आता अशा सगळ्या गोष्टींची गरज आहे. नुसतं व्हॅलेंटाईन डे फुल दिलं आणि प्रपोज केलं म्हणजे झालं असं न करता असा त्याचा थोडासा अर्थ सगळ्यांनी जर घेतला तर हे यंगस्टरपर्यंत अर्थात गेलं तर त्याचा जास्त फायदा होईल असं मला वाटतं. तर असं तुम्हाला काही सुचत असेल तर नक्की आयडिया सांगा. आपण म्हणजे असं मला असं वाटतं की आपण त्या दिवशी भेटायला तरी किती लोकांना जाणार. बरोबर आहे. होय की नाही. बरोबर आहे. भेटू तर शकत भेटू तर आपण सगळ्यांना शकत नाही. आणि आपण प्रेम म्हणजे आपण त्यांच्या एखाद माणसावर प्रेम करतो ते कायमच करत असतो. तर त्यासाठी आपल्याकडे काय दिवस हा काय लिमिटेशन नसतं. पण आपण स्त्री असल्यामुळं ना आपल्याला असं थोडंसं वाटतं ना की सगळेजण आपल्यावरही प्रेम करत असतात. पण कोणीतरी थोडंसं व्यक्त व्हावं की आई तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, का येऊन मिठी मारावी, हे आपल्याला नक्की वाटतं. पण आता ते म्हणजे आत्ताच्या यंगस्टरमध्ये थोडंफार आहे. पण आपल्या पिढीच्या वेळेला हे काही नव्हतं. पण असं कधी कधी नक्की वाटतं आपल्याला की नाही बाबा मुलं मोठी झाल्यावर तर आपण त्यांना म्हणजे स्पर्श सुद्धा करायचं आपल्याला होत नाही. बरोबर आहे. आणि त्यावेळेला आपण त्यांना किती मिस करतो ना. आणि
आपल्याला असं वाटत असते की बाबा ते, पण आता हे करत नाही. इव्हन मुलं सुद्धा आपली काय येऊन कधी आपल्याला होत नाही हे आपल्या पिढीमध्ये नाहीये. आपल्याकडे ती हेच हे नाही, संस्कृती नाही, आपल्याकडे संस्कृती नाही. नाहीये. बरोबर आहे. कारण आपण मुलांना आपल्या मांडीत घेऊन झोपवलेलं असतं, डोक्यातनं हात फिरवलेला असतो. म्हणजे मला तर आता सुद्धा बोलताना डोळे पाणावले. तर ही आपल्याला हे जे सुख असतं हे प्रेमच आहे ना एक प्रकारचं. तर ते आपल्याला आता थोडंसं मग आपण ते काय करतो, नातवांच्या मध्ये भागवतो. बरोबर आहे की नाही? तर म्हणजे शेवटी हे प्रेमच आहे की मग आपण सगळे जनावरं, प्राणी, त्यांना खायला द्यायला घालणे, त्यांची काळजी घेणे. तर असं सगळं परिपूर्ण दृष्टीनं प्रेम या शब्दाचा अर्थ जर सगळ्यांनी घेतला तर ह्या व्हॅलेंटाईन डेला किती मजा येईल. आणि मला वाटतं म्हणजे आपल्याला आज इतका हा छान दिवस आहे, ह्या दिवशी एक फील झाली आहे, त्यामुळं आणखी जास्त मजा आहे. आणि म्हणतात ना, प्रेमाचा रंग गुलाबी रंग. म्हणून आता त्या गुलाबी रंगातल्या तुमच्या काळातलं काहीतरी ऐकायला आवडेल. गुलाबी साडी, गाणं म्हण, दोन होळी, खरंच म्हण, काही हरकत नाही. काय देऊ तुला, भाग्य दिले तुम्हाला, भाग्य दिले तुम्हाला, या हृदयीच्या, आठवत नाही. राहू दे, ठीक आहे, एवढं सुद्धा छान आहे ना, हरकत नाही. आम्ही सांगितलं म्हटलं हे काही कमी नाहीये. परत एकदा तीच दोन ओळी. हा, काय देऊ तुला, भाग्य दिले तुम्हाला, भाग्य दिले तुम्हाला. छान. मग आता थोडेसे गुलाबी आठवणी. हळूहळू काढून तशा म्हणजे आमचं कसं झालं लग्न, ऍक्च्युली आम्ही शेजार बाजारच्या गल्लीतलेच आहोत. अरे वा. काय? असूनही मला माहित नव्हतं बरं का, आणि यांनाही माहित नव्हतं. आणि तसं आमचं आज असं बघणं झालं, मग ते पसंती झाली, सगळी झाली, आणि लगेच 4 दिवसात साखरपुडा आणि 15 दिवसात लग्न. काय त्यामुळे आम्हाला असं फार काही हे वगैरे करायला असं फार हे झालं नाहीये. आणि नंतर काय लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या सुरू झाल्या आमच्या घरातल्या, खरंच. पण तरी सुद्धा आमचं कसं होतं, एक मित्रासारखं हे होतं, नातं होतं. त्याच्यात काही हे नव्हतं, म्हणजे ते जास्त नवरा आणि बायको असं. माझा नवरा म्हणजे जास्त मला मित्रच होता. हरकत नाही ना, असं हे छान आहे, मस्त. मग काही बरोबर आहे, मस्त आहे ना यांची आठवण. अगदी. आणि मग तुमचं बालपण किंवा काय त्यातील थोड्या काही गमती जमती काहीही तुम्हाला जे सांगा वाटेल ते आपल्या सगळ्या व्ह्युअर्सच्या बरोबर आपण शेअर करूया. बालपण म्हणजे माझा जन्म आहे बेळगावचा, आणि माझे वडील तेव्हा एअरफोर्समध्ये होते आणि माझी आई पोस्टात होती जॉबला. त्यामुळे माझं थोडेसे पहिले एक 4 वर्ष पुण्यात गेली. मग ते माझ्या वडिलांना दिल्लीला बदली होती ना, त्यामुळे ते दिल्लीला गेले. पण आम्ही काय गेलो नाही, आम्ही बेळगाव आमचं गाव ना, त्यामुळे तिथं आजी मावशी वगैरे तिथं होतं. त्यामुळे आम्ही सगळे बेळगावला येऊन सेटल झालो. शिक्षण वगैरे सगळं शिक्षण माझं सगळं बेळगावचं झालं. आणि माझे वडील सुद्धा नंतर लवकरच त्यांची ते बॉन्ड संपल्याबरोबर त्यांनी ती जॉब पण सोडली. अच्छा. आणि येऊन मग त्या बँकेत लागली. नाही, लग्नानंतर तेव्हापासून आतापर्यंत कोल्हापूरमध्येच? लग्नानंतर नाही, लग्नानंतर पहिली 8 वर्षे मी बेळगावलाच होते. बेळगावलाच. हां, त्यानंतर आम्ही 93 साली इथं आलो कोल्हापूरला. म्हणजे माझे मिस्टर CA होते ना. अच्छा. तर तिथं प्रॅक्टिस होती, पण इथं येऊन आम्ही इंडस्ट्री जॉईन केली. ओके. हां, मग तिथे डायरेक्टर झाले. अच्छा. माझे मिस्टर. आणि बाकी मग मुलं वगैरे किती काय? मला एक मुलगी आहे, ती आता लग्न झालेलं आहे, ती असते अमेरिकेत. अच्छा. आणि मी आता इथं एकटीच आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांचं आता 8 वर्ष झालं, ते अचानकच गेले. अच्छा. माझ्या घरात सासूबाई होत्या, माझी एक मोठी नणंद होती, ती शी वॉज हँडिकॅप्ड, सो त्या आमच्याकडेच राहायच्या. आणि माझं लग्न झालं तेव्हा येऊन सासूबाईसुद्धा म्हणजे तशा म्हाताऱ्या होत्या, 65 वर्षाच्या वगैरे होत्या, कारण आमचे हे सर्वात लहान 3 बहिणींच्या नंतरचे. सो बरेच दिवस
त्यांच्या जबाबदाऱ्याच होत्या सगळ्या भरपूर. शेवटी काय स्त्रीला हां. जबाबदारी ही कधी संपत नाही, संपत नाही. संसाराने हे आलं की पण लहानपणी आमच्या वडिलांनी आमच्या घरात सगळी मिलिटरीची शिस्त असायची. हां म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला कसं चालायचं सुद्धा कसं पायाचा आवाज न करता चालायचं. खरं पूर्वी हे होतच नाही, बाय नसायचे नाही हसायचे नाही, जोरात हसलेलं पण चालायचं नाही. चालायचं नाही. हो. जेवताना सुद्धा आवाज आवाज करायचा करायचा नाही. नाही. खूप हे स्त्रिया आमच्या मुलीला घरात खूप हो, होतं. धाक होता आम्हाला वडिलांचा. त्या गेटात ते आले म्हटलं की आमचं आपलं सगळं इथं आवरलेलं असायचं. आणि पूर्वीचे आपण मुलं मुली कशी होतं तेव्हाची की जे मोठी लोक सांगतात ना ते आपण गप्पा ऐकत ऐकायचं. होतो, आपण कधी प्रतिप्रश्न करत नव्हतो. पण आता ते थोडा तो फारच बदललेला आहे काय त्यामुळे आपल्याला का नाही ते सांगितलंय ना आपण ते करायचं, फॉलो करायचं, एवढंच आपल्याला माहित होतं. आणि आमचं शिक्षण सगळं इंग्लिश मिडियममध्ये झालं होतं. आणि मग ते आमच्या वडिलांनी मला सगळ्या गोष्टींना इंट्रोड्यूस करून दिलं. तर ते म्हणायचे जगाच्या पाठीवर कुठेही गेलात ना तरी तुम्हाला कसलीच अडचण यायला नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे इव्हन नॉनव्हेज सुद्धा खायला त्यांनी शिकवलं होतं. आता ह्याच्यानंतर तुम्ही मोठे झाल्यावर खायचं की नाही हे तुम्ही ठरवा, बरोबर आहे. काय पण ह्याची चव ही अशी असते. हो. म्हणजे कुठेही गेलात तुम्ही उपाशी मरू नये माणूस. त्यांच्या वडिलांचं माझ्या एक आता अजून सुद्धा ते 89 वर्षाचे आहेत. हो. हो, पण देवदयेने एकदम फिट आहे. अरे वा. हां. उत्साही, एकदम उत्साही. त्यांच्याकडे त्यांचा उत्साह घेण्यासारखा आहे. आणि त्यांची अजून सुद्धा एवढं वेळ झालं तरी काम करण्याची काम capacity, हे करण्याची- सगळं बघितलं की आपल्याला थक्क व्हायला होतं. ते बँकेत जॉईन झाल्यावर सुद्धा युनियन लीडर होते. ओके. म्हणजे काय ऑल इंडिया प्रेसिडेंट पण होते त्या ह्याचे अरे. युनियनचे. सो त्यांच्याकडे अजूनही सुद्धा लोक येतात. आणि काय त्यांचं म्हणजे वेळ अजिबात घालवायचा नाही, वाया घालवायचं नाही. रिटायर झाल्यावर घरात त्यांचे लँग्वेजेस म्हणजे आम्हाला लँग्वेजेस त्यांच्यामुळेच जास्त घेतात. त्यांचं कन्नड, मराठी, इंग्लिश, हिंदी हे सगळे लँग्वेजेस एकदम अप्रतिम. सो आमच्याकडं ना त्यांच्याकडे लोक ट्रान्सलेशनसाठी येतात. हो. मी आता तोच प्रश्न विचारणार होते की बेळगावहून कोल्हापूरला आल्यावर मग इकडे मराठी भाषा तर तुम्हाला नाही, मराठी भाषेचं काही हे आमच्या- नव्हतं, येत काहीच होतं. नाही. आमच्या घरात मराठी करणं काय आहे, आईचं आमच्या शिक्षण वगैरे मराठी मराठी. होतं. अच्छा. पण कानडी, मराठी या सगळ्या भाषा आमच्या घरात आम्ही सगळेच बोलतच होतो. त्यामुळे भाषेचा काहीच प्रश्न नव्हता. अच्छा. ओके. आणि बाकी मग शाळा कॉलेजमध्ये काय विशेष ऍक्टिव्हिटी, नाही, शाळेत काय असंच आवड सगळं. लहानपणीची काही? आवड असं काय, शाळेत जे चालायचे ऍक्टिव्हिटीज ते सगळ्यामध्ये आमचा सहभाग असायचा सगळ्यात. आणि मग हे गाण्याचं कधीपासून, गाणं कधीपासून म्हणते? गाणं काय लहानपणापासूनच, अगदी असंच लहानपणापासूनच बरोबर. शिकले मी थोडंसं, 1-2 वर्ष शिकले असणार, पण त्याच्यानंतर काही गाणं शिकले नाही मी. आपलापणच असंच सवय म्हणायची. मग कॉमर्स कॉलेजला गेले, BCom झाले. मग BCom झाल्याच माझं खरं तर 22व्या वर्षीच लग्न झालं. 22 वर्ष व्हायची होती अजून. काय त्यामुळे लवकर झाल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या लवकर पडल्या. आणि माझे मिस्टर CA असल्यामुळे ते आमचं ऑफिस होतं ना, त्यामुळे ऑफिसमध्ये पण मला काम करायला असायचं, लागायचं, घरी पण लागायचं. पाहुण्यांची भरपूर ये जा असायची आमच्याकडे कायम. आणि बालपणीच्या आवडी निवडीमधलं काही आठवते का? काय आवडत होतं फार, खूप छान करत होते, कौतुक करायचे सगळे? आपले असतात असे शाळेतले किंवा मजेशीर दिवस, काही मजेशीर घडलेल्या नाही, असं घटना, हाणामारीपासून सगळं. मैत्रिणी मिळून दंगा. दंगा, लुडबुड. ते काय शाळेतला दंगा खूप असायचा हा. काय. आणि मुख्य म्हणजे मुलींची आमच्या शाळा? मुलींची शाळा हा. होती, सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट, आणि शेजारी सेंट पॉल्स मुलांची शाळा. हा. त्यामुळे काय हाणामारी भरपूर असायची मुलांमुलींच्या, किंवा शब्दिक हे सुद्धा भरपूर असायचे. ते काय मग आता तेव्हाच्या बालपणीच्या कोणी मैत्रिणी वगैरे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, भेटतात वगैरे काय? आता सध्या कोणीच नाही. कसं होतं आमच्याकडं कॉन्व्हेंटमध्ये ना, ज्या आमच्या मैत्रिणी वगैरे होत्या ना, त्या सगळ्या अशा ऑल ओव्हर इंडियाच्या होत्या. त्यामुळे त्या सगळ्या होत्या, पंजाब, शिक्षण झाल्यावर गुजराती, तिकडे. हे सगळ्या. त्यामुळे 10वी झाल्यानंतर भरपूर जणी सगळ्या आपापल्या ह्याला गेलेल्या होत्या. त्यामुळे हां, 1-2 होत्या, पण ते आता थोडे दिवस आमचा कॉन्टॅक्ट होता, नंतर काय आमचा कॉन्टॅक्ट नाही. नंतर केलेल्याच मैत्रिणी सगळ्या.
म्हणजे आता तर हल्ली खूप आहे ना सगळ्या जरी जुन्या हो. फ्रेंड्सना हुडकून काढून शोधून groups काढून करून ठेवतात. WhatsApp group आहे त्यांना, हो. WhatsApp धमाल करणे हो. सध्या जरा खूप चालेल म्हणून म्हटलं की तुमचंही तसं काही असेल तर. नाही ना, किंवा शाळेकडून शाळेतल्या- सुद्धा हल्ली शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवून गेट टुगेदर get-together करतात. आता हे बऱ्यापैकी सगळीकडे चालू आहे. पण किती छान वाटतं माहिती हो. आहे जुन्या सगळ्या फ्रेंड्स भेटल्यावर बापरे सगळं आयुष्य पूर्ण विसरायला होतं आणि आपण त्या अर्ध्या वर्षाच्या होऊन जातो तेव्हा बरोबर आहे. पण आमच्या शाळेतल्या कोणीच असं मला भेटलं भेटल्या नाहीये अच्छा, फारशा. अच्छा. आणि गाण्यामध्ये मग कुठल्या सगळ्या भाषेतली मग तुम्ही त्या भाषेतली पण येतात गाणी कानडी कानडी हो, किंवा- कानडी मराठी हो. हिंदी वगैरे येतात मला सगळ्या येतात. मला आम्हाला एक छानसं गाणं तुझ्या आवडीचं कुठलंही आई गं. प्रेमगीत आहे का कानडी? भरपूर कुठलंही आम्हाला ऐकायला मला आवडेल. पण आता काय दोन दोन चालतंय. गीत त्याला गाडी मोठवणी लोकमे निंगन कवितुंब आता इथे पण आत्ताचे मला येत नाहीत ग फारशी ते नाही, अलीकडचे तुला जे आहेत. काय आत्ताच नाही तुला जे चांगलं आहे ते येत तू नाही. म्हण. आता आठवत पण नाहीत मला फक्त कानडी आणि कारण कानडीशी माझा संपर्क राहू दे ना आपल्याला हिंदी मराठी तुला जे मराठी आवडतं ते म्हण. म्हण. ज्या मराठी असल्या की तुला हिंदी आवडते मध्ये किती आहे? हिंदी भरपूर आहे. कारण तू नेहमी एक म्हणतेस चार ओळी. म्हण. हां एक चार ओळी. गाणं perfect कुठलं? व्हॅलेंटाईन्स डे वर हां. प्रेमाची गीत प्रेमगीत. मगाशी एक झालं. आता हिंदीमध्ये म्हणा. माधुरी ती सांगते. मला काय आठवतच नाही काय. प्रेम प्रेम गीत म्हटल्यावर काय आठवत नाही राहू दे मी तेच मला. म्हणते तुला जे आवडते ते म्हण सगळंच राहू दे तुझ्या बाकीचं. आवडते पूर्ण गाणं. हां कुठलं हां कुठलं पूर्ण हो, नाही, पूर्ण येत ते असतं. शाळेत यायला असेल पाहिजे तर. ना, ते येत नाही का भरपूर. तुम्हाला काही माहिती असेल तर आठवून द्या तिला. नाही ती म्हणते ना काहीतरी रेना नाही ते रेना ते रडवायला बॅलन्स राहायचं असे हां. जोशमध्ये गाणं गायचं. ये समा वा वा समा है ये प्यार का, इसी के इंतजार का, दिल ना चुराए कहीं मेरा, मौसम बहार का. ये समा समा है ये प्यार का, इसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का. बसने लगे आँखों में कुछ ऐसे सपने, बसने लगे आँखों में कुछ ऐसे सपने, कोई बुलाए जैसे नैनों से अपने, नैनों से अपने. ये समा समा है खुमार का, किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का. मैं तो हूँ सपनों के राजा की रानी, मैं तो हूँ सपनों के राजा की रानी, सच हो न जाए ये झूठी कहानी, झूठी कहानी. ये समा समा है दीदार का, किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का. ये समा समा है ये प्यार का. दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का. वा वा खूप छान आणि बरोबर बरोबर मार्मिक झालं त्याला काय विषय ठरवता खूप सुंदर
त्यानिमित्तानं आम्हाला आज गाणं ऐकायला मिळालं ना. खरंच की, पण गाणं म्हणताना कसं आपण सगळं हरवून जातो ना, किती छान वाटतं, फ्रेश होतं एकदम माइंड असं. अजून तुझ्याकडे असं बरंच काही काही आहे तर त्याच्याबद्दल सांग. गाणं तर आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला माहिती नसणाऱ्या गोष्टी सांग. स्वयंपाकघरातली तर ती तर स्पेशालिटी असणारच आहे, हा, त्याच्यात स्वयंपाक काही करणं शंका मला नाहीये. आवडतंय, पण आणि तेच की, स्वयंपाक त्यात काही शंका नाही, करते पण चांगलं. अजून पण अशी स्पेशालिटी काही पण खास असेल तर असं काय मला बघू सांग. फारसं असं विणकाम भरतकाम वगैरे करत विणकाम, असते मी, भरतकाम. भरतकाम अच्छा, वगैरे करत असते, ओके. मला आवडते कारण अच्छा, पहिल्यापासूनच. हा पहिल्यापासूनच आवडते, अच्छा. पहिल्यापासूनच आवडते. पूर्वी तेच होतं. त्यामुळे पूर्वी तेच असायचं ना, हो, काहीतरी असं पूर्वी तेच असायचं, बरोबर आहे. घरात बसून जे काय होईल ते करायचं. आणि मला वाचनाची पण आवड आहे. ते अलीकडे थोडंसं हे झालंय, पण फक्त माझं इंग्लिश वाचन असते, फिक्शन. हो, अच्छा. काय आणि मराठी पण येते मला, वाचते असं पण नाही मी खूप. फ्लुएंटली इंग्लिश. हा फ्लुएंटली इंग्लिश, बरोबर. लवकर फास्ट होणारं वाचन म्हणजे इंग्लिश. ते शेवटी शिक्षण त्याच्यामध्ये हा. झालंय म्हणल्यावर ते तुम्हाला बरोबर. नक्कीच बरोबर सांगा. तरी पण असं कधी वाटत नाही ना हिचं मराठी बोलणं ऐकून करून की बाबा भाषेचं नाही, काही मला आणि कशी- पहिल्यापासून लहानपणापासून मला ते मराठी आवडच आहे, हा, त्यामुळे काय मी चांगलं मराठी बोलते. म्हणजे गाणं ऐकताना सुद्धा वेगळं असेल तर जाणवतं, जाणवतं. तसं हिचं कधी जाणवत नाही, हो की नाही? कधीच शुद्ध मराठी आहे. हा, अगदी म्हणजे छान, मस्त आहे, एकदम सुंदर. मग आजच्या दिवशी आता आम्हाला सगळ्या मैत्रिणींना काहीतरी गोड संदेश म्हणजे आल्या आल्या तर तू सांगितलंच आम्हाला, पण तरी पण गोड संदेश काय, आपण सगळ्याजणी अशाच एकमेकी बरोबर प्रेमाने राहूया. Yes, yes. एकमेकीला सगळ्यांना काय पाहिजे ती मदत, हे ते काय असेल ते आपण मनापासून सगळेजण करूया. बस, दुसरं आपल्याला काय हवंय? असलाच आपला मैत्री घट्ट असू दे, भरू दे, हा. मांडू दे. टांगण बसच बळू दे. आणि हे ह्यांनी मनीषा आणि आरतीताईंनी चालू केलेले हे मैत्रीचं मुक्तांगण इतकं छान फुलायला लागलेले, ते असंच बहरू दे, आपल्या सगळ्यांची घट्ट मैत्री होऊ देत, अशाच मुलाखती वाढू दे. वाढू दे. हो ना. या. मुलगी असू दे. चालेल तिचं. याच सदिच्छेसह आपण परत पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये भेटूया. Yes. Bye bye. Thank you.